24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। न्यूज 24 घडामोडीच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते। दिलीप सातपुते नगर शहर विधानसभा लढवण्यास ठाम, तर दिलीप सातपुते तुतारी हातात घेणार असल्याच्या चर्चेला उधाण। दिलीप सातपुते यांनी खासदारकीला निलेश लंके यांचा उघड प्रचार केला। तसेच निलेश लंके हे खासदार झाल्यानंतर त्यांचा केडगाव येथे दिलीप सातपुते यांनी मोठा सत्कार केला। तसे त्यांच्या सत्काराचे फोटो देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते। त्यामुळे शिवसेना पक्षाने दिलीप सातपुते यांच्यावर तात्काळ कारवाई करत सातपुते यांना शिवसेना नगर शहर प्रमुख पदावरून हटवले आणि नगर शहर शिवसेना प्रमुखपदी माजी नगरसेवक सचिन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली। तर आज दुपारी दिलीप सातपुते यांनी हॉटेल रंगोली येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला। त्यात विधानसभा लढवण्याची सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह धरला। त्यामुळे आता नगर शहरातील राजकीय चर्चेला उधाण आले आहे। दिलीप सातपुते यांनी शरद पवार यांची भेट घेतली असल्याचे देखील सूत्रांकडून खात्रीशीर समजले आहे। त्यानंतर दिलीप सातपुते यांच्याशी न्यूज 24 घडामोडीने संपर्क साधला असता दिलीप सातपुते यांनी आमदारकी लढवणार असल्याचे स्पष्ट सांगितले आहे। येत्या 2 दिवसात पत्रकार परिषद घेऊन आपली राजकीय भूमिका काय असणार आहे किंवा कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार ते स्पष्ट करणार असल्याचे सातपुते यांनी सांगितले। त्यामुळे दिलीप सातपुते आता तुतारी हातात घेणार का किंवा आणखी काय भूमिका घेणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर। आणि आता या मोठ्या बातमीसह वेळ झाली तेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। आणि बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।